ओबीसी आरक्षणातील पूर्णांकावर निर्णय घ्या, उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश. पहिलीपासून हिंदी सक्तीला 98% लोकांचा विरोध. त्रिभाषा धोरण समितीचा जनसंवादेत उमटला विरोधाचा सूर. राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव. राजेश अग्रवाल रविवारी स्वीकारणार पदभार. परळी नगरपालिका निवडणुकीत धनंजय मुंडेंची रॅली. परळीत मुंडे बहीणभाऊ प्रचाराच्या मैदानात. महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलासा. काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांची याचिका फेटाळली. ईव्हीएम वरील निवडणूक रद्द करण्याची केली होती मागणी. मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले अडचणीत येण्याची शक्यता. महाले यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार. राज्य निवडणूक आयोगाने दिले चौकशीचे आदेश. ठाण्यातील मशाल मोर्चाला मनसेचा पाठिंबा. ठाणेकरांना फायदा होत नसेल तर मंत्रिपद काय कामाचं. अविनाश जाधव यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना टोला. 100व्या साहित्य संमेलनासाठी शिंदे पवारांमध्ये चुरस. एकनाथ शिंदेंना साहित्य संमेलन हवंय. ठाण्यात संमेलनाच्या पुण्यात आयोजनासाठी अजित पवार आग्रही. खातील त्यांचं मटण पण दाबतील आपलं बटण. शिंदेंचा पॅटर्न वापरून बिहारमध्ये विजय मिळवला. गुलाबराव पाटलांचा भाजपवर निशाणा. नाशिकच्या तपोवनातील एकही झाडं तोडणार नाही. झाडं तोडण्याचा कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही. नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांचं वक्तव्य. उच्च न्यायालयानं नेमली 5 सदस्यीय समिती. शहरातील बांधकामांच्या पाहणीसाठी नेमली समिती. वायू प्रदूषणाबाबतच्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची पाहणी. गोंदियात 11 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. जिल्ह्यातील माओवादी चळवळींना मोठा आदरा. एमएमसी झोनचा प्रवक्ता आनंदसह 11 जणांचा समावेश. गुंड गजानन मारणेला जामीन मंजूर. गजानन मारणेला विशेष मकोका न्यायालयाचा दिलासा. मुरलीधर मोहोळांच्या निकटवर्तीयाला मारहाण केल्याचं प्रकरण. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव कोसळले. देशांतर्गत बाजारात कांद्याला 2 ते 8 रुपये किलो भाव. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 4 डिसेंबरला भारतात येणार. रशिया युक्रेन युद्धानंतर पुतीन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर. संरक्षणावर मोठा करार होण्याची शक्यता.